बुलढाण्यातल्या लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे सरोवराच्या परिसरामध्ये असलेली अनेक प्राचीन मंदिरं आता चक्क पाण्याखाली जाऊ लागली आहेत आणि यामध्ये लोणारवासियांचं मुख्य श्रद्धास्थान असलेल्या कमळजा माता मंदिराचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। आपला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असा डोळ्यादेखत बुडत असताना प्रशासन मात्र कुठलीही ठोस पावलं उचलत नसल्याचा गंभीर आरोप इथल्या स्थानिकांनी केला। प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात संतप्त नागरिकांनी आता थेट साखळी उपोषण सुरू केले आणि वेळ निघून जाण्याआधी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत, अन्यथा या साखळी उपोषणाचं रूपांतर एका तीव्र जन आंदोलनात होईल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे। कमळजा माताचं पाणी जे आहे ते डोक्याच्या वरती चाललेलं आहे आणि ही जवळपासच्या पंचक्रोशीतल्या लोकांची एक कुलदेवता आहे आणि याच्याविषयी प्रत्येक वेळी आम्ही शासनासोबत प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला। सध्या वन्यजीव मंडळाच्या नावाखाली हे प्रकरण अटकलेलं आहे। तर आमची मुख्यमंत्र्यांना व सर्वांना अशी मागणी आहे की एक धार्मिक दृष्ट्या हा एक विषय बघून ताबडतोब हा विषय तात्काळ सोडवावा। सरकारनं सध्या झोपेची भूमिका सोडून आम्हा सर्वांना लोणारवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, एवढीच आमची मनापासून अपेक्षा आहे। आमच्या मुद्द्यावर जर का कुठल्याही प्रकारची नोंद सरकारनं घेतली नाही किंवा कुठल्याही प्रकारची हालचाल आम्हाला लक्षात आली नाही तर ह्या लोणार शहराला आम्ही वेगळ्या प्रकारचे आंदोलन, विविध प्रकारच्या आंदोलनानं हे करू। आम्ही मग जलसमाधी आंदोलन असो, आम्ही रस्ता रोको असो, आम्ही गाव बंद असो, आम्ही सगळ्या प्रकारच्या आंदोलनाचा पवित्रा स्वीकारणार, पण आम्ही आता माघार घेणार नाही।